आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागपूरच्या प्राचीन कल्याणेश्वर मंदिरामध्ये जर आपण बघितलं तर सकाळपासून भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। हे मंदिर जे आहे ते भोसलेकालीन मंदिर आहे। भोसले राजांच्या काळामध्ये हे मंदिर बनवण्यात आलेलं होतं आणि जवळपास 400 वर्षाचा इतिहास जो आहे तो या मंदिराचा आहे। एकंदर या ठिकाणी जर आपण बघितलं तर सकाळपासूनच महिला असो किंवा पुरुष असो वृद्ध असो सगळ्यांनी शिवजीचं दर्शन घेण्यासाठी आणि जलाभिषेक करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। हे विशेष म्हणजे या ठिकाणी जी असलेली शिवजीची मूर्ती आणि त्यानंतर पिंडावर या ठिकाणी जलाभिषेक दुग्धाभिषेक जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातो आहे। भक्तांची सकाळपासून या ठिकाणी रांगा लागलेल्या आहे। सकाळपासून भक्त दर्शनासाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एकंदर या ठिकाणी जर बघितलं तर भक्त जे आहे ते आपली मनोकामना जी आहे ते कुठेतरी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी येताना दिसते। काका काय सांगाल, काय नेमका इतिहास आहे? नमस्कार, मी गुणवंतराव पाटील, कल्याण तीर्थक्षेत्र कल्याणेश्वर मंदिरचा मी सचिव आहे। सदरचं मंदिर हे 400 वर्ष पुरातन भोसलेकालीन ऐतिहासिक आणि जागरूक देवस्थान आहे महादेवाचं। या मंदिरामध्ये अनेक लोकांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत आणि माजी पंतप्रधान नरसिंहापासून मोठे मोठे मंत्री, मोठे मोठे राजकारणी, सचिव, सहसचिव आणि विभागीय अध्यक्ष, जिल्हाधिकारी, DRM हे सर्व इथं येऊन अभिषेक करून जातात आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेतात। इथे अनेक लोकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत। त्यापैकी काही उदाहरण देतो म्हटलं तर महालमध्येच प्रकाश खरात म्हणून राहतात, त्यांना 5 मुली होत्या, मुलगा होत नव्हता, त्यांनी इथं नवस केला आणि 6वा त्यांना मुलगा झाला। आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यावेळेस आम्ही अशी व्यवस्था आहे की महाशिवरात्रीनिमित्त आम्ही इक्षुरसाचा अभिषेकाचं आयोजन केलं आहे। इक्षुरस म्हणजे ऊसाचा रस। ऊसामध्ये महालक्ष्मीचा अधिवास असतो आणि ऊसाच्या रसानं महादेवाला अभिषेक केला म्हणजे अकाल मृत्यू हरणमाने ऐश्वर्याची प्राप्ती होते, म्हणून आम्ही महारुद्राभिषेकाचं ऊसाच्या रसानं आयोजन केलं आहे। येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आम्ही निःशुल्क ऊसाचा रस देऊ आणि ज्ञानी ब्राह्मणाच्या हस्ते त्यांच्याकडून प्रत्येकाकडून आम्ही ऊसाच्या रसानं अभिषेक करून घेणार आहे। नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर अतिशय मोठमोठ्या व्यक्तींनी या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि जे या ठिकाणी येणारे भक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण जर सकाळपासून या ठिकाणी हरबोला हर हर महादेवचा गजर जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। प्रत्येक भक्त या ठिकाणी येऊन शिवजीकडे आपली भावना व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि दर्शनाचा लाभ घेताना दिसते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।